अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। समाजात आजही अनेक जुन्या रूढी परंपरेचे पालन केले जाते। विशेषतः अंत्यसंस्काराच्या वेळी मुलानेच वडिलांना अग्नी द्यावा अशी समजूत आहे। मात्र अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे या गावाने एका ऐतिहासिक आणि पुरोगामी घटनेचा अनुभव घेतलाय। वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या 6 मुलींपैकी एक असलेल्या मंगलाबाई भीमराव मोराळे यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी देऊन एक नवा इतिहास रचलाय। मिळालेल्या माहितीनुसार खेडी व्यवहारदळे येथील रहिवासी अमृत नागो गजरे यांचे नुकतेच निधन झाले। त्यांना एकूण 6 मुली होत्या, मुलगा नव्हता। अमृत गजरे यांचे संपूर्ण आयुष्य कष्टाचे राहिले। मात्र त्यांच्या वृद्धापकाळात त्यांची कन्या मंगलाबाई भीमराव मोराळे यांनी वडिलांचा सर्व सांभाळ केला। केवळ पालन पोषणच नाही तर वडिलांच्या सर्व गरजा आणि त्यांची सेवा मंगलाबाईंनी पोटच्या मुलाप्रमाणे केली। वडिलांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराचा प्रश्न आला असता मंगलाबाई स्वतः पुढे येत वडिलांना अग्नी देण्याचा निर्णय घेतला। मुलगा आणि मुलगी एक समान असल्याचे केवळ बोलून न दाखवता त्यांनी हे कृतीतून सिद्ध केले। एरवी पुरुषाची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या विधीमध्ये एका मुलीने वडिलांचे अंतिम कर्तव्य पार पाडल्याने संपूर्ण गावात आणि अमळनेर तालुक्यात या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे। अमळनेर तालुक्याच्या इतिहासात अशा प्रकारे मुलीने वडिलांना अग्नी देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते। या घटनेने समाजातील जुन्या विचारांना छेद दिला असून मुली देखील मुलांप्रमाणे सर्व कर्तव्य पार पाडू शकतात असा संदेश या निमित्त देण्यात आलाय। अमृत नागो गजरे यांच्या अंत्ययात्रेला गावातील ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगलाबाईंनी वडिलांना दिलेला हा अग्निदान केवळ एक विधी नसून ती पित्याप्रती असलेली कृतज्ञता आणि प्रेमाची साक्ष असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। या ऐतिहासिक पावलामुळे खेडी व्यवहारदळे गावाचे नाव आता एका पुरोगामी विचारासाठी ओळखले जाणार आहे। बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।